नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। सुदृढ समाजाच्या निर्माणासाठी सर्वांनी भगवान परशुरामांच्या या गुणांवर चालावे असे आवाहन नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केले। श्री भगवान परशुराम जन्मोत्सव समिती इंदिरानगर यांच्या वतीने श्री भगवान परशुराम जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पुढे म्हणाले की बुद्धी, शक्ती, न्याय, त्याग आणि चारित्र्य या सर्वांचे एकत्रित प्रतिबिंब भगवान परशुरामांमध्ये आहे। राज्याच्या विविध शहरांमध्ये काम करण्याची संधी मिळाली, परंतु परशुराम जन्मोत्सवाचे असे नीटनेटके आयोजन फक्त नाशिकमध्येच बघण्यास मिळाले। नाशिकमध्ये भगवान परशुरामांचे मंदिर असावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे। यावेळी मंचावर डॉक्टर अतुल वडगावकर तसेच समितीचे महेश देशपांडे, सोनाली कुलकर्णी आणि पवन कंठे हे उपस्थित होते। कार्यक्रमाचा शुभारंभ श्री भगवान परशुराम मूर्तीचे पूजन आणि दीप प्रज्वलनाने करण्यात आला। या प्रसंगी ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब पाठक यांचे देखील समयोचित भाषण झाले। कार्यक्रमाला प्रदीप पेशकर, ॲडव्होकेट अविनाश भिडे, डॉक्टर अभिजित चांदे, अविनाश बल्लाळ तसेच इंदिरानगर भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अभय उपासनी, धनंजय पाठक, सीमा देशपांडे, मीनाक्षी वैद्य, तृषाली पाठक, राजू चंद्रात्रे, नेहा देशपांडे, हेरंब सोनटक्के, पराग पाटणकर, हर्षल गोखले यांनी विशेष परिश्रम घेतले। नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।